मित्रांनो, नवरदेवाच्या बहिणी छोटा बाळ आहे आम्ही यांच्या घरी. तर मोठा घुंगट घेऊनच बसले आहेत, दिसतच नाही. मॉर्निंग गाईज, एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आता आम्ही जातोय परत पुन्हा गावाला. मांडळ येथे नवरदेव आलेला आहे बघा. तर कार्यक्रम आहे आता त्यांच्या लग्नाच्या पहिले, लग्नाच्या अगोदर. जे खानदेशातील असतील त्यांना तर माहितीच असेल वरांचा कार्यक्रम आहे म्हणून. असं पण जे नवीन आहेत त्यांना ते कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घ्या. ठीक आहे, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आरो पण ये बघा. आरोची मस्ती चालू आहे बघा. हो, नीता लावते लॉक. लॉक लागत नाही. नीता पण रेडी झालेली फायनली 3 तासानंतर. तर चला मित्रांनो, भेटू आपण. मित्रांनो, एक कार्यक्रम चालू आहे, स्वयंपाक बनवत आहे. हे आमची आई, हे वहिनी साहेब. यांना ओळखत नाही, तिला पण ओळखत नाही. ती तिकडे उभी ना, तिला पण ओळखत नाही. काम बिम कर, नुसता हात नको देऊ. तू बनवली ना, आता आली तू ना, तू बनवली. आता चालले मित्रांनो रशी, एकदम झणझणीत. कोण बनवतंय? बऱ्या टाकल्या गेल्या. इथं काय, इथं काय असं उघडा थोडस पाणी. आई पण बाकी का अजून? तर आमच्या आई बसल्या आहेत, अजून बाकी आहे 2 आयटम, ते बनवू. आणि मित्रांनो, नवरदेवाच्या बहिणी भेटणं करून देते. अजून फॉर्म नाही, अजून तयारी नाही झाली. त्यांचा बाळा झोपलाय बघा, किती क्यूट आहे. तुम्हाला बघा, छोटा बाळ आहे आम्ही यांच्या घरी. हो, दे ना मला. ट्रे मध्ये एकमेकांना द्या, बहिणी बहिणी. मित्रांनो, आता मला काम भेटलंय आंब्याचा रस करायचा. अरे बघा, एवढे सारे आंबे त्याकडे भरायचं आहे. तिकडे पुऱ्या झाल्या आहेत. सकाळी पहाटे 3 वाजता उठून पुऱ्या वगैरे सगळं झालंय. आता आंब्याचा रस करते. नाही हे बघते, फायनली रस काढून झालाय मित्रांनो. आता त्याला बारीक करायचं मिक्सरमध्ये. असा रस चाललाय मित्रांनो, मिक्सरमध्ये बारीक करणं. बारीक करून टाकायचं आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये सगळं. तर मित्रांनो, आता देव घ्यायला जाणार आम्ही सोनाराकडे. त्याच्यासाठी हे सगळं रेडी केलं आहे. अशा प्रकारे सूपमध्ये रेडी करावं लागतं. आणि आता इथून घेऊन आम्ही नवरदेवासोबत जाऊ. अमोल दादा सोनार. तर
देवांचीही पूजा करावी लागते, म्हणून त्यांना आधी त्यांची अंघोळ घालणे म्हणजे त्यांचं आपण त्यांना उजवलंय एक प्रकारे. तर सोनाराकडे येऊन त्यांना उजवायला लागतं. तर ह्या प्रकारे ही एक रीतिरिवाज आहे, पद्धत आहे, ती फॉलो करायला लागते. तर गेले देव. राधा होती रुसली, कृष्ण म्हणाला हास. राधा होती रुसली, कृष्ण म्हणाला हास. कोमलरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. हा तुम्ही पण घ्या कोमलला का. मी काय हा, घ्या. घ्या घ्या घ्या. मला नाव नाही येत. अरे घे 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 घे. नीता नीता आडे आमच्या घरी छोटासा. बघ आरव किती प्रेम करतोय. हो रडतोय तो. माझं चाललंय मित्रांनो. हे आमचे वहिनींच्या आई आहेत. जेवायला बसली बरं, देवचं म्हणलं. तू अगोदरच गर्दी कर. काय बनवते मी आता? हो वहिनी, हे लावा पूर्ण एक आपण. बघा लिंबू चिरतोय आराम. हे बघा ही चिल्लर पार्टी. एकदम कर आहे तू. तर मित्रांनो फायनली वाराचा कार्यक्रम झाला आहे आणि आता व्हिडिओचा एंड करायचा आहे. तर एंड करायच्या आधी आम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागतं, ते म्हणजे भांडी घासायचं. सो आता बघ तुम्हाला दाखवते भांडी कोण कोण घासते. म्हणजे मी पण घासणार आहे, ते पण घासताय. तर तुम्हाला मी त्यांच्याशी भेट करून देते की ते माझे पण म्हणजे रिलेटिव्ह आहेत. तर आपण त्यांच्याशी तुमचं भेटणं करून देतो. ह्या पण माझ्या जेठानीबाई आणि सोनबाईने तर मोठा घुंगट घेऊनच बसले आहेत, दिसतच नाही. आहेत माझ्या सोनबाई. म्हटलं माझ्या वाट्याचं काम तुम्ही करा, भांडी घासा. त्यांना बसवलंय मी आता इथे. सावली करून दिली वरून. बसा भांडी घासा. ठीक आहे सासूबाई घासते. तर
आजचा हा कार्यक्रम मस्त सुखरूप आनंदात पार पडला आहे आणि व्हिडिओचा इथेच व्हिडिओ संपवते आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिले शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.